श्री सिद्ध सोनुदेव यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जांभळी गावामध्ये 1 ऑगस्ट 1998 रोजी झाला. सोनुदेवांच्या आईचे नाव सौ अंजना व वडिलांचे नाव अनिल आहे. सोनुदेवांची मोठी बहीण वासंती व मधली बहीण मनीषा व त्यानंतर सोनुदेव जन्मले. श्री सिद्ध सोनुदेव यांच्या आजोबाचे नाव शिवा खिलारे व आजीचे नाव आकाताई खिलारे. त्यांच्या पुण्याईमुळे व त्यांच्या संस्कारांमुळेच सोनुदेव घडले. सोनुदेवांच्या चुलत्याचे नाव तातोबा खिलारे व चुलतीचे नाव लक्ष्मी खिलारे. सोनुदेवांच्या चुलता चुलतीचे आचार विचार आणि त्यांच्या संस्कारांमुळेच सोनुदेव घडले. सोनुदेवांच्या चुलता चुलतीने खूप त्रास सहन केला आणि त्यांना घडवले. सोनुदेवांच्या चुलत भावाचे नाव ऋषिकेश खिलारे, गणेश खिलारे व त्यांच्या पत्नीचे नाव पौर्णिमा खिलारे तसेच त्यांच्या चुलत बहिणीचे नाव कोमल खिलारे असे आहे. श्री सिद्ध सोनुदेवांचे आजोळ व सासरवाडी मालगाव येथे आहे. सोनुदेवांच्या मामाचे नाव पिंटू भानुसे, सुभाष भानुसे व राजू भानुसे आहे. मामांनीही सोनुदेवांना पाठिंबा व आधार दिला आहे. तिथे देवांनी शेळी व मेंढ्या राखल्या आहेत. काशीलिंग बिरेश्वराचा सोनुदेवांच्या आईला साक्षात्कार झाला व सर्परूपात त्यांनी दृष्टांत दिला की माझा सिद्ध तुझ्या पोटाला जन्माला येईल, आणि सर्परूपी काशीलिंगाने दृष्टांत दिले व ते गायब झाले. 2 मुलीनंतर सोनुदेवांच्या आईला गर्भ राहिला व सारखं त्यांच्या आईना सापाचा दृष्टांत होऊ लागला व सर्प त्यांच्या घरी येऊ लागले. आणि 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर सोनुदेवांचा जन्म झाला. सूर्याला म्हणते उगवू नको, चंद्राला म्हणते मावू नको, असा गोरापान रत्न अंजनाच्या पोटी जन्माला आला. सोन्यासारखा रत्न म्हणून त्यांना सोनू असे नाव दिले व त्यांना शालेय शिक्षणात सुहास असे नाव मिळाले. लहानपणापासूनच बिरेश्वराचा छंद असणारा हा देव भंडारा म्हणून माती उधळत, डोल म्हणून कंबर बडवत, पालखी म्हणून काठीची पालखी करून गावात फिरत, कुणालाही शिव्या शाप देत, काळा जिभेचा म्हणून गाव व भावभावकी हिरवू लागली. सर्वजण त्यांना कुळासून म्हणू लागली. एक चांगल्या घराण्यातील मुलगा वाया गेला म्हणू लागली. त्यांच्या मुखातून गेलेला शब्द खरा ठरू लागला. सोनुदेवांना वाचासिद्धी लहानपणापासूनच होती, पण देव पण कळले नव्हते. देव सतत आजारी असल्यामुळे तंत्र मंत्र, उतारा तुकारा, बळी बकरा, होम यज्ञ व्रतवैकल्य घर करू लागले, पण याचा देवांना काही गुण आला नाही. देव दवाखाना सर्व केले तरीही गुण आला नाही. त्यावेळी सोनुदेव शाळेच्या नावाखाली परब्रह्म देवधर्म करत होते. कर्नाटक, महाराष्ट्र व इतर राज्यात फिरत बिरेश्वराचं एकही ठिकाण त्यांनी सोडलं नाही. इथं ते कायम जाऊन आलेले आहेत. त्यानंतर सोनुदेवांची प्रचिती सर्वांना कळू लागली. देवांनी 6वी मध्ये असताना जांभळीच्या मळाला काशीलिंग बिरेश्वराची स्थापना केली व तिथे ते सेवाभाव करू लागले. देवांचे जावळ राखण्यात आलं व तिथून त्यांच्या शारीरिक अडचणी कमी येऊ लागल्या. देव भक्तीत रमू लागले व त्यानंतर देव हेडाम, शिवकळा यांसारखे वेगवेगळे खेळ करू लागले. शाळेमध्ये ते मुलांना शिव्याशाप देऊ लागले. ना अभ्यास करता नंबरात येऊ लागले. राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेत त्यांचा नंबर येऊ लागला. त्यातून त्यांना ओवीची आवड निर्माण झाली. प्रत्येक गावात जाऊन ओवी म्हणायची, देवाची भक्ती करायची, नामस्मरण करायचं, भजन कीर्तन ही त्यांना ओढ लागली व त्यांना परमेश्वराची सिद्धी प्राप्त झाली. सिद्ध सोनुदेव 2020 साली सिद्ध झाले व लोकांनी त्यांना सोन्याचे सोनुदेव केले. जांभळीच्या माळावरील बिरेश्वर मंदिरात ते देव सांगू लागले. लोकांना मार्गदर्शन करू लागले. लोकांना गुण येऊ लागला. पंचक्रोशीत श्री सिद्ध सोनुदेव नावाचा डंका वाजला. भक्तांचा लोंढा जांभळीकडे वाढू लागला. लोकांची गर्दी पाहता सोनुदेवांना जांभळीमध्ये मठाची स्थापना केली. अनेक देवांचे भक्त, सेवेकरी, अनुयायी झाले. शेकडो सेवेकऱ्यांवरून हजारो सेवेकरे वाढत गेले. हजारो सेवेकऱ्यांवरून लाखो भक्त वाढत गेले. आज महाराष्ट्र नाही तर कर्नाटक राज्यात भक्तांची वाढलेली गर्दी आणि देवावर असलेली श्रद्धा यामुळे देवांचा दुसरा मठ जांभळी प्रणीत खंडोबाच्या पायथ्याशी वसलेल्या मंगसुळी गावात 27 ऑक्टोबर 2024 रोजी त्रिविध दासोह सेवा संस्था यांच्या माध्यमातून श्री सिद्ध सोनुदेव मठ मंगसुळी या मठाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर सोलापूर भागातील भक्तांची वाढलेली गर्दी पाहून देवांचा तिसरा मठ
सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात मानेगाव येथे मंगळवार दिनांक 18/3/2025 रोजी स्थापन करण्यात आला. साक्षात श्री विठ्ठल बिरदेव पट्टणकडोलीचे मुख्य भागणूककार श्री खेलोबा म्हणजेच परांडे बाबा यांच्या उपस्थितीत पार पडला. तसेच देवांचा 4था मठ सावळीमध्ये गोशाळा झाला. 5वा मठ तानंगमध्ये वारुळ मखनात स्थापन झाला. 6वा मठ कराडला झाला. 7वा मठ म्हैसाळ या गावी झाला. 8वा मठ बीडमध्ये घाटेवाडी या गावी झाला. 9वा मठ इचलकरंजी येथे झाला. तेथे देवांनी मोफत पाणी पुरवठा ही समाजसेवा त्या मठामध्ये चालू केली. तसेच 10वा मठ नरसोबावाडी येथे स्थापन करण्यात आला. 11वा मठ पुणे येथे मुस्लिम भक्तांनी केला. 12वा मठ पडसाळी उत्तर सोलापूरमध्ये झाला. आता श्री सिद्ध सोनूदेव यांच्या 12ही मठात गर्दीचा महापूर दिसून येतो. सोनूदेवांचा दिलदारपणा, कधीही भेदभाव न करणारा त्यांचा हळवा स्वभाव आणि त्यांची असणारी दैवी शक्ती, नजरगुण, हातगुण यामुळे त्यांना भक्तांकडून चालता बोलता देव ही पदवी मिळाली. देवांच्या नजरगुण, हातगुणाने भक्तांची कामे पार पडू लागली. वारुळ मखनात भक्तांनी मनातील दुःख, अडचणी, इडा पिडा वारुळात देवाला सांगितल्यावर प्रत्यक्ष काशीलिंग बिरेश्वर भक्तांची इच्छा पूर्ण करू लागला. देव काशीलिंग बिरदेव हे गादीला जागृत, एकदम कडक, वंगाळ, वाईट आहेत. वाईट म्हणजेच चुकीला शासन देतात आणि मनोभावी भक्ती केल्यावर मऊ आणि चांगले आहेत. भक्ती जर प्रामाणिक असेल तर लगेच पावतो, गुण देतो आणि चुकीला लगेच शासन देतो. असा भगवंत काशीलिंग सर्परूपात भक्तांना मार्गदर्शन करतो. देव हे प्रत्येकाला भेटू शकत नाही, म्हणून हेडांकट्यावर लोटांगण घेतल्याने शारीरिक, मानसिक, आर्थिक व्याधी कमी होऊ लागली. प्रत्येक मठामध्ये हेडामकट्टा आहे. देव स्वतः हेडाम शिवकळा घेतात, खेळतात. हेडाम शिवकळा म्हणजेच गुरु शिष्याचं म्हणजेच श्री काशीलिंग बिरदेव आणि श्री सिद्ध सोनूदेव यांचे मिलन होऊन आत्मा परमात्म्याची जोड होऊन श्री काशीलिंग बिरेश्वराचा संचार श्री सिद्ध सोनूदेवांमध्ये होतो आणि 4 शब्द भाकीत केले जातात व ते बोल खरे होतात. ही सोनूदेवांच्या देवपणाची प्रचिती होऊ लागली. सोनूदेवांच्या नजरगुण, हातगुण आणि वाचासिद्धीमुळे सोनूदेव आंधळ्यांना डोळे आणि पांगळ्यांना पाय देऊ लागले. देव स्वतःला कधीही देव समजत नाहीत, उलट ते स्वतः एक पापी आणि सामान्य माणूस आहे असं म्हणतात. यातूनच त्यांचा मोठेपणा समजून येतो. लोकांनीच त्यांना श्री कृष्ण अवतार व चालता बोलता देव श्री सिद्ध सोनूदेव ही पदवी दिली. देव घंटा, दोरा, दुपारा, उतारा, बळी बकरा, होम, यज्ञ असं काहीही करायला सांगत नाहीत. त्यांनी आई वडिलांची सेवा करा, कुलस्वामिनीची भक्ती करा, नामस्मरण करा, चांगले सत्कर्म करा, श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका, व्यसन करू नका, स्त्री भ्रूण हत्याविरुद्ध आवाज उठवा, भारतीय संस्कृतीचा आदर करा, राष्ट्रभक्ती करा, सर्वांशी प्रेमाने वागा, मानवता धर्माचा पुरस्कार करा. त्यामुळे आज सर्व धर्मातील लोकांचे भक्त अनुयायी आहेत, शिष्य आहेत. सोनूदेवांच्या हातून अन्नदान, गोसेवा, वृद्धाश्रम, जट निर्मूलन अशा एकविध समाजसेवा देवांच्या हातून होत आहेत. त्यामुळे त्यांच्या या कार्याला पाठिंबा देऊन कौतुक केले पाहिजे. श्री सिद्ध सोनूदेवांच्या या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सोनूदेवांना सधर्म चक्रवर्ती हा पुरस्कार दिनांक 19/1/2025 रोजी कर्नाटक मठ मंगसुळी येथे कर्नाटक कागवाडचे आमदार राजूअण्णा कागे साहेब यांच्या हस्ते देण्यात आला. सधर्म चक्रवर्ती हा पुरस्कार कर्नाटक राज्याचा समाजसेवा रत्न पुरस्कार आहे. महाराष्ट्र इंदापूर आमदार दत्तात्रय मामा बर्णे यांच्या हस्ते महाराष्ट्र समाजसेवा रत्न हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. मठाच्या आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याद्वारे त्यांना कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन इंडिया यांच्याकडून श्री सिद्ध सोनूदेव यांना 16 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय आध्यात्मिक समाजरत्न पुरस्कार देण्यात आला. आज श्री सिद्ध सोनूदेव मठात जवळजवळ 1000 महिला व पुरुष सेवेकरी सेवा करतात. विना मोबदला देवासाठी आणि मठासाठी तन मन धन देऊन एकनिष्ठ होऊन सेवा करतात. मठात झाडू मारण्यापासून ते देवाची पूजा अर्चा करण्याचे काम सेवेकरी करत असतात. मठात
अनेक जाती धर्माचे सेवेकरी आहेत. सोनूदेव परस्त्रीला माते समान आणि बहिणी समान माना अशी शिकवण देतात. ते स्वतःही तसेच वागतात. सोनूदेवांनी अनेक लोकांना, मुलांना व्यसनांपासून दूर केलेला आहे. हजारो लोकांचे उद्ध्वस्त झालेले संसार त्यांनी परत बसवलेले आहेत. सोनूदेवांच्या भावभावकीचा व जांभळी गावाचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळे सोनूदेव घडले. सोनूदेवांच्या बद्दल चुकीचं बोलणारे तेच लोक आहेत ज्यांचे सोनूदेवांनी गंडा, दोरा, उतारा, दुपारा करणारे धंदे बंद पाडले आहेत. सोनूदेवांची 26 वर्षामध्ये झालेली प्रगती काही लोकांना बघवत नाही, पण सोनूदेव त्यांच्याबद्दलही देवापाशी चांगलंच मागतात. सोनूदेव निंदकालाही सुखी ठेव, भगवंता काशीलिंगा असे म्हणतात. श्री सिद्ध सोनूदेव हा ग्रंथ दिनांक 18 मे 2025 रोजी कर्नाटक राज्यात श्री सिद्ध सोनूदेव मठ मंगसुळी येथे फुलजंती महालिंगरायाचे वंशज परमपूज्य श्री अडवेप्पा महाराज वडियार तसेच परमपूज्य डॉक्टर अभिनव ब्रह्मानंद महास्वामीजी आणि कर्नाटक राज्याचे आमदार श्री राजू अण्णा कागे तसेच अनेक मान्यवरांच्या हस्ते श्री सिद्ध सोनूदेव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला. सोनूदेव कुणालाही हार तुरे आणायला सांगत नाहीत, पण लोकांच्या भक्तीने हार तुरे घालतात. सोनूदेव कुणालाही सेवा करायला सांगत नाहीत. श्री सिद्ध सोनूदेवांच्या मठात काशीलिंग बिरेश्वराची पालखी आहे व आता सोलापूरच्या भक्तांनी श्री सिद्ध सोनूदेव यांची 9 जुलै 2025 रोजी महालिंगराया मंदिर कारदगा येथे पालखी तयार केली. पालखी तयार करण्याचे कारण म्हणजे देवांच्या 12 मठात लाखो भक्त आहेत. तसेच प्रत्येकाच्या घरी जाता येणार नाही म्हणून मानेगाव सोलापूर मठातील भक्तांनी देवाची पालखी तयार केली. जिवंतपणे मठ असणारा एक सिद्ध आहेत ते म्हणजे श्री सिद्ध सोनूदेव 12 मठाचे धनी. जिवंतपणे पालखीतून फिरतो तो म्हणजे माझा सोनूदेव. देव स्वतःच म्हणतात की मी चमत्कारी नाही, कोणता देव नाही, मी कोणाला तत्वज्ञान मार्गदर्शन करीत नाही, मी एक साधा पापी माणूस आहे. अशा या त्यांच्या स्वभावामुळे त्यांची प्रचिती आज जगभर गाजत आहे. सोनूदेवांच्या पत्नीचे नाव अंकिता आहे. त्याही सोनूदेवांना साथ देतात. त्यामुळे आज सोनूदेव समाजसेवा करतात. सोनूदेवांनी समाजसेवा करण्याचा विडा उचललेला आहे. सोनूदेव कधीही भक्तांकडून पैसे घेत नाहीत. जे काही लोक दानधर्म करतात त्यातून सोनूदेव अन्नदान समाजसेवा करतात. सोनूदेवांचा उदरनिर्वाह त्यांच्या असणाऱ्या कुटुंबावर, शेतीवर, पशुपालनावर चालतो. जे काही पैसे येतात ते संस्थेला येतात आणि त्यातून सर्व सेवा चालवल्या जातात. यातून सोनूदेवांचा चांगुलपणा दिसून येतो. सोनूदेव दरबार असला की पानाचा विडा खातात. तो काशीलिंग बिरेश्वराचा मान म्हणून. विडा हा देवाला महत्वाचा शास्त्रात उल्लेख आहे म्हणून विडा खातात. देवांच्या मठामध्ये आज सर्व धर्माचे लोक आहेत. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, शीख असे अनेक धर्माचे लोक आहेत. देवांच्या मठामध्ये आज साक्षर व सुशिक्षित समाज जास्त दिसून येतो. तसेच देव एका जातीपुरते मर्यादित न राहता देवाची भारतभर भ्रमंती चालू आहे. सोनूदेवांनी आजपर्यंत 33 जटांचे निर्मूलन केले आहे. अनेक वृद्ध पतिमंत लोकांना, अंधश्रद्धा ठेवणाऱ्या लोकांना श्रद्धेत आणले आहे. श्री सिद्ध सोनूदेव सांगतात, मी थोर नाही, माझा गुरु काशीलिंग बिरेश्वर थोर आहे. त्यांच्या भंडाऱ्याचा महिमा थोर आहे. तो सर्वांना नवसाला पावतो, हाकेला धावतो, पाठीशी उभा राहतो आणि डंका मात्र माझा होतो. लोकांची भक्ती सोनूदेवावर आहे, पण सोनूदेव सांगतात, तुम्ही आईवडिलांना माना, तुमच्या कुलस्वामीला माना, काशीलिंग बिरदेवाला माना. आपल्या सर्वांना खूप अभिमानाची गोष्ट आहे की असा चालता बोलता देव श्री कृष्ण अवतारी पाहायला मिळतो. श्री सिद्ध सोनूदेव हा ग्रंथ पाहून देवाची माहिती घ्या. इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक, वेबसाईटवर जाऊन श्री सिद्ध सोनूदेव सर्च करून देवाची माहिती घ्या. त्यावर तुम्हाला मठाबद्दल व देवाबद्दल माहिती मिळून जाईल. असा हा माझा 12 रुपया गुण असणारा चालता बोलता देव श्री सिद्ध सोनूदेव.
सोनू देव कृष्ण अवतार हा यवन चालता बोलता सोनू देव नवल्या गारुड्याचा चेला मिळाली शक्ती एक चमत्कार झाला मानवा रूपात देव सोनू देवाला मठात येता दर्शन घेता निघून जात भेव मठात येता दर्शन घेता निघून जात भेव कृष्ण अवतार हा यवन चालता बोलता सोनू देव कृष्ण अवतार हा यवन चालता बोलता सोनू देव ह्या सोनू देवान पापी लोकाचं उठवितो बसतान काशीलिंग बिरेश्वरला कडक देवस्थान वारुळी मकानी राहून लक्ष देतो या एकमेव वारुळी मकानी राहून लक्ष देतो या एकमेव कृष्ण अवतार हा यवन चालता बोलता सोनू देव कृष्ण अवतार हा यवन चालता बोलता सोनू देव बंधा रुपया गुण फिटता नाही फिटायचा आशीर्वादाचा घेरून मुकडा सोनू देवचा पाहता मन जात भारावून खऱ्याच खरण द्यावा बर साजन गाणं लिव खऱ्याच खरण द्यावा बर साजन गाणं लिव कृष्ण अवतार हा यवन चालता बोलता सोनू देव कृष्ण अवतार हा यवन चालता बोलता सोनू देव काशीलिंगाची बिरेश्वराची घावली आम ठेव काशीलिंगाची बिरेश्वराची घावली आम ठेव कृष्ण अवतार हा यवन चालता बोलता सोनू